नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग पाहिला नसेल तर तुम्ही सगळ्यात मोठा ट्विस्ट मिस केलाय. खरं सांगते मंडळी, हा एपिसोड पाहताना मी एकाच वेळी खुशही झाले, धक्का बसलाही आणि आतून अस्वस्थही झाले. कारण गाडीत बसून इंद्र जेव्हा राणीला म्हणतो, तुझ्यासारखी बायको मिळाली असती तर मी नशीबवान असतो, तेव्हा वाटतं आता प्रेमाचा ट्रॅक सुरू होणार. पण नाही, इथेच राणी थेट ब्रेक मारते आणि सांगते, आजपासून मी तुमची पीए नाही. आणि माझ्या मते हा त्याग नसून राणीचा सगळ्यात मोठा पॉवर मूव्ह आहे. कारण ती स्वतः मागे हटतीये, इंद्राला माणूस म्हणून पुढे यायला देण्यासाठी. आणि मग आबांची मिठी, ती पाहून गळाच दाटून आला. कारण आबांना इंद्रमध्ये झालेला बदल दिसतो. आणि जेव्हा इंद्र सगळ्यांसमोर कबूल करतो की हा बदल राणीमुळे झालाय, तेव्हा स्पष्ट होतं, हा बॉस नाही, हा बदलणारा माणूस आहे. पण इथेच मी थोडा वादग्रस्त मुद्दा मांडते. कारण राणीने पीए पद सोडणं मला चुकीचं वाटतंय. कारण त्याच क्षणी तिची आई मृत्यूशी झुंजतीये. आणि माझा ठाम अंदाज असा आहे की पुढच्या भागात राणीला आईच्या संकटाची बातमी उशिरा मिळेल. ॲम्ब्युलन्स पोहोचेल, पण वेळ हातातून गेलेली असेल. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे इंद्रच तिला हे सत्य सांगेल, कारण आता तो जबाबदारी घ्यायला शिकतोय. तर सांगा मंडळी, राणीचा निर्णय योग्य होता का? इंद्रचा बदल खरा आहे का? आणि राणीला आईबद्दल उशिरा कळणं तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पश्चाताप ठरेल का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पुढचा भाग थेट काळजावर घाव घालणार आहे.